नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 2 दिवसांपूर्वी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मतदार याद्यांमध्ये नाव अडवण्याचा व कमी करण्याचा गैरप्रकार झाल्याचा आरोप केला। त्यावरून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलेलं असतानाच आता महाराष्ट्र निवडणूक आयोगाची एक नवीन आकडेवारी समोर आली आहे। या आकडेवारीनुसार गेल्या 7 महिन्यात महाराष्ट्र तब्बल 14,71,000 मतदारांची वाढ झाली आहे। राज्यसभा सदस्य आणि विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या नेमणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा अर्ज 16 सप्टेंबर रोजी अकोला सत्र न्यायालयाने फेटाळून लावलाय। विशेष सरकारी वकील हे पद केवळ कंत्राटी आणि विशिष्ट प्रकरणांपुरते असल्याने खासदार उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नेमणूक वैध असल्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते। या वक्तव्यावरून आता राज्यातील वातावरण तापलं आहे। या वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले असून ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे। आता याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना फोन करून चांगलंच दम भरल्याचे पाहायला मिळत आहे। स्वतः गोपीचंद पडळकर यांनी याबद्दलची माहिती दिली। काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी गोपीचंद पडळकर आणि नितेश राणेंवर सडकून टीका केली आहे। नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांनी हिंदू धर्मावर आणि ब्राह्मण धर्मावर टीका करत होते। भाजप पक्षात गेल्यापासून त्यांनी एक विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा ठेका उचललाय। नितेश राणे पक्ष बदलले की धर्म बदलतात अशी टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे। नांदेडच्या 16 तालुक्यांमध्ये आजवर अपेक्षित पावसापेक्षा कितीतरी अधिक पाऊस झाला आहे। 93 महसूल मंडळांपैकी 16 मंडळांमध्ये 150% अधिक पाऊस झाला। केवळ 3 मंडळांमध्ये 80 ते 100% पाऊस आहे। तरी सुद्धा सप्टेंबर अखेर प्रचंड उकाडा असून आणखी पावसाचा अंदाज हवामान खाते वर्तवत आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील केतकर ज्वेलर्सचे मालक धनंजय कोपाड केतकर यांच्यावर बुधवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास प्राणघातक हल्ला झाला। साखरपा देवरुख मार्गावरील वांजोडे पासून 1 किलोमीटर अंतरावर काही अज्ञातांनी त्यांचं अपहरण करून त्यांना लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकून एका 16 महिन्यांच्या चिमुकल्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी वाहतूक कोंडीबाबत संताप व्यक्त केलाय। लातूर जिल्ह्यामध्ये प्रसूतीसाठी दाखल झालेली माता आणि बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे। लातूर जिल्ह्यातील निलंगा येथे उपजिल्हा रुग्णालयात गव्हाण येथील महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती, मात्र पोटातच बाळाचा मृत्यू झाला। त्यानंतर सीझर करून लातूर येथे पुढील उपचारासाठी तिला रेफर करण्यात आले, मात्र तिथे मातेचाही मृत्यू झाला। या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे। रील आणि फोटोशूट करण्यासाठी तलावात गेलेल्या नांदेडमधील 2 अल्पवयीन मुलांसोबत अनर्थ घडला आहे। गुरुवारी 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी लोहा तालुक्यातील किवळा साठवण तलावात बुडून 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर अन्य एक जण या घटनेत सुदैवाने बचावला आहे। जीवरक्षकाच्या मदतीने रात्री उशिरा या दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले आहे। एकट्या पुणे विभागात तब्बल 4,500 मतदान यंत्रे नादुरुस्त असल्याचे प्रशासकीय यंत्रणांकडून सांगितले जात आहे। एकीकडे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देशभरातील मतचोरी उघडकीस आणत आहेत, तर दुसरीकडे आयोग व नादुरुस्त यंत्रांवर मतदान घेण्याचे जाहीर करत आहे। त्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतचिठ्ठीद्वारेच घ्यावेत अशी मागणी काँग्रेसने केली आहे। महाराष्ट्रातही बिहारच्या धर्तीवर SIR लागू करण्याचा घाट निवडणूक आयोगाने घातला आहे। राज्य निवडणूक आयोगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तसे तोंडी आदेश दिले आहेत। येत्या 15 दिवसात 2000 सालची यादी BLO, तहसीलदार आणि SDO कडून मागवण्याचे काम सुरू केले आहे, असा आरोप काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी केलाय। या सर्व मतदार याद्या ग्रामपंचायत स्तरावर आधी जाहीर कराव्या, नंतरच मंजुरी द्यावी अशी मागणीही त्यांनी केली। महापालिकेच्या वतीने दिल्ली येथील म्युनिसिपल स्कूलच्या धर्तीवर शिक्षण पॅटर्न राबविण्यात येत आहे। त्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च केलाय। आता लडाख पॅटर्न राबविला जाणार आहे। त्यासाठी आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी व शिक्षकांनी नुकताच लडाखचा अभ्यास दौरा केलाय। या नव्या शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांना कितपत लाभ होणार याची उत्सुकता आहे।
नवरात्रोत्सवासह आगामी काळात येणारे इतर सण लक्षात घेता प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान 4 विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत। या विशेष रेल्वे गाड्यांमुळे नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचीही सोय होणार आहे। महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचा कुणबीमध्ये समावेश करण्याबाबत काढण्यात आलेला अध्यादेश ओबीसी प्रवर्गावर अन्याय करणारा असून या अन्यायाविरोधात सांगली जिल्ह्यातील वाडवा तालुका ओबीसी समाजाच्या वतीने बुधवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी ओबीसी समाज आरक्षण हक्क मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। ही माहिती मोर्चाचे निमंत्रक चिमण डांगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली। एमपीएससीची परीक्षा देऊन सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन पुण्यात अभ्यासासाठी आलेल्या 6 तरुणींमध्ये क्षुल्लक कारणावरून मोठं भांडण झालं। चिकन बनवल्यानंतर बेसिन साफ न केल्याच्या वादातून 5 जणींनी आपल्या रूममेटला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। ही घटना सदाशिव पेठेतील एका 1 रूम किचन मध्ये शनिवारी रात्री उशिरा घडल्याचे समोर आले आहे। विधवा महिलांना लग्नाचा आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपी अविनाश प्रजापतीला पोलिसांनी अटक केली। त्याने पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत। महिलांचे संबंध बनवणे आणि त्यांचे व्हिडिओ शूट करणे ही आयडिया त्याची पत्नी चंद्रिकाने दिल्याचा दावा आरोपीने चौकशीत केला आहे। इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय सॅम पित्रोडा यांनी केलेल्या एका विधानामुळे पुन्हा एकदा मोठा वाद उद्भवण्याची शक्यता आहे। पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं असे पित्रोडा यांनी म्हटले आहे। अमृतसरच्या अजनाला येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा बदला घेण्यासाठी स्वतःच्याच मुलाला किडनॅप केला आणि छळ केला आहे। पत्नीने दिलेल्या माहितीनुसार 4 महिन्यांपूर्वी पतीने घरातूनच आपल्या लहान मुलाला किडनॅप केलं आणि त्याला मारहाण करत होता। एवढंच नाही तर त्याला ड्रग्ज देऊन त्याचे व्हिडिओही पाठवत आहे। ओडिशातील बालासोर शहर पोलीस हद्दीतील पठाण मोहल्ला येथे एक धक्कादायक घटना घडली आहे। गुरुवारी झालेल्या वादानंतर एका व्यक्तीने भर रस्त्यात आपल्या पत्नीचा गळा चिरला। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणूक होणार आहे। मात्र या निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी जागा वाटपाबाबत एक महत्त्वाची अट घातली आहे। पासवान म्हणाले की त्यांच्या मनात जागांची संख्या नाही, त्यांना माहिती आहे की ते किती जागा लढवणार आहेत। किती जागा यापेक्षा गुणवत्ता महत्त्वाची आहे। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिजिट सध्या वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहे। मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिजिट या ट्रान्सजेंडर असल्याचा आरोप अमेरिकेतील अति उजव्या विचारसरणीच्या भाष्यकार लेखिका कॅन्डेन्स ओवेन्स यांनी केला होता। त्यांच्या दाव्यांना खोडून काढण्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांची पत्नी ब्रिजिट अमेरिकेच्या न्यायालयात फोटो आणि इतर वैज्ञानिक पुरावे सादर करण्याची योजना आखत आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तान आणि चीनने एकत्र येत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तिची सशस्त्र शाखा असलेल्या माजिद ब्रिगेड संघटनेवर बंदी घालण्याच्या मागणीचा प्रस्ताव मांडला। मात्र पाकिस्तान आणि चीनच्या या संयुक्त प्रयत्नाला अमेरिका, युनायटेड किंगडम आणि फ्रान्सने रोखलं आहे। त्यामुळे चीन आणि पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय। फ्रान्समध्ये बजेट कपाती विरोधात मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहेत। ट्रेड युनियनने गुरुवारी आंदोलनाचं आवाहन केलं होतं, ज्यात लाखो लोक सहभागी झाले। पॅरिस, लिओन, नॅन्टेन्स, मार्सिले, बोर्डो, टुलूस आणि केन सारख्या शहरांमध्ये रस्ते जाम झाले आहेत। या आंदोलनात 5 लाखाहून अधिक लोक रस्त्यावर उतरले तर युनियनने ही संख्या 10 लाख असल्याचा दावा केला आहे। सुरक्षेच्या कारणास्तव देशभरात 80,000हून अधिक पोलीस तैनात आहेत। अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 16 वर्षीय शालेय विद्यार्थ्याला शाळेत पिस्तूल नेल्याबद्दल आणि सोशल मीडियावर शाळेत गोळीबार करण्याची धमकी दिल्याबद्दल अटक करण्यात आली। एका जागरूक नागरिकांमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत। काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी नाटो देशांना एक पत्र लिहून चीन जोपर्यंत रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवणार नाही आणि युक्रेन रशिया युद्ध जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत चीन 50 किंवा 100% टॅरिफ आकारण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं। या सर्व घडामोडींवरून आता रशियाची प्रतिक्रिया समोर आली आहे। अमेरिकेचे टॅरिफ युद्ध आता चालणार नाही, भारत आणि चीन अशा धमक्यांपुढे झुकणार नाही, अशा शब्दात रशियाने डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा इशारा दिला आहे।
पुण्यातील शैक्षणिक शुल्क नियामक प्राधिकरणाने शुल्क जाहीर न करणाऱ्या 445 व्यावसायिक महाविद्यालयांना नोटीस पाठवली आहे। नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। FRA ने यापूर्वी 623 महाविद्यालयांची तपासणी केली, ज्यात 371 महाविद्यालयांनी खुलासा सादर केला। उर्वरित महाविद्यालयांवर कारवाईची शक्यता आहे। जास्त शुल्क आकारल्यास विद्यार्थी आणि पालकांनी FRA कडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। वैद्यकीय समुपदेशन समितीच्या दिरंगाईनंतर CET कक्ष राज्याच्या कोट्यातील दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे। विद्यार्थ्यांना 20 सप्टेंबर पासून पसंतीक्रम भरण्याची संधी असून निवड यादी 24 सप्टेंबरला लागेल। देशभरातील नव्या जागांमुळे झालेल्या विलंबाचा फटका राज्याला बसला। निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 25 ते 29 सप्टेंबर दरम्यान महाविद्यालयात प्रवेश द्यावा लागेल असे CET कक्षाने कळवले आहे। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 19 सप्टेंबर 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,10,050 रुपये आहे, तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,08,79 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,28,600 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,286 रुपये आहे। बिग बॉस OTT 3 चा स्पर्धक आणि अभिनेता विशाल पांडे शूटिंग दरम्यान एका जीवघेण्या अपघातातून थोडक्यात बचावला। त्याने चुकून काचेनं त्याच्या नसा कापल्या आणि त्यामुळे त्याच्या 2 शस्त्रक्रिया कराव्या लागल्या। विशालने असंही सांगितलं की या अपघातात त्याची नस कापली गेली असून पॅरालिसिस होण्यापासून तो थोडक्यात बचावलाय। विशाल सध्या रुग्णालयात आहे। याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे। भारताची तारांकित खेळाडू PV सिंधू तसेच सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी आघाडीच्या पुरुष दुहेरीतील जोडीने गुरुवारी सरळ गेममध्ये विजय नोंदवत चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले। 2 वेळच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या सिंधूने घोडदौड कायम राखताना थायलंडच्या 6व्या मानांकित पोन पावी चोचू वोंगला 21-15 21-15 असे 41 मिनिटात नमविले। जागतिक क्रमवारीत 14व्या स्थानी असणाऱ्या सिंधू समोर उपांत्यपूर्व फेरीत अग्र मानांकित कोरियाच्या आन येस यंगचे आवाहन असेल। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।